नमस्कार. तर काही लोकांचा हा प्रश्न असतो की माझं ॲनालिसिस तरी योग्य होतंय, पण तरीही मला लॉसेस होत आहेत किंवा मला म्हणावं असं प्रॉफिट होत नाहीये. याचं उत्तर काय आहे तुम्हाला माहिती आहे? मनी मॅनेजमेंट. आता मनी मॅनेजमेंट म्हणजे काय? तर पैशाचं मॅनेजमेंट करणं. रिस्क मॅनेजमेंट तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यामध्ये असं आहे की स्टॉप लॉस मॅनेज करणे, एंट्री व्यवस्थित घेणे, टार्गेट बुक करणे. मग मनी मॅनेजमेंटमध्ये काय असेल? तर आपले पैसे वाचवणे आणि वाढवणे, याला आपण म्हणतो मनी मॅनेजमेंट. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो म्हणजे प्रत्येक ट्रेड मागं घेण्याची जी रिस्क आहे ही ठरवली पाहिजे की बाबा मी हा ट्रेड करतोय तर मला ह्यातून 200 रुपयेच लॉस व्हायला पाहिजे, 300 रुपयेच लॉस व्हायला पाहिजे. हे पर्सेंटेज आपल्या कॅपिटलवरती धरणे खूप महत्त्वाचे आहे. आणि दुसरं म्हणजे त्या हिशोबानंच आपण क्वांटिटीज घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतील तेवढ्या क्वांटिटीज घेऊन उपयोग नाही, कारण की आपल्याला लॉस जास्त होणार. अशाच प्रकारे आपल्याला मनी मॅनेजमेंट करावं लागेल आणि ते खूप महत्त्वाचं आहे.